श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, चैत्र पौर्णिमेला ताई चुकून सुद्धा या चुका करायच्या नाहीत. या चुका झाल्या तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ हा 1 एप्रिल बुधवारी सकाळी 7:07 होणार आहे व पौर्णिमा समाप्ती ही 2 एप्रिल गुरुवारी सकाळी 7:42 होणार आहे. पौर्णिमेचा सत्यनारायण हे आपल्याला 1 एप्रिलला संध्याकाळी करायचं आहे. लक्षात असू द्या. या पौर्णिमेचं काय महत्त्व आहे व काय उपाय आहेत, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. या दिवशी बरेच जण उपवास पकडतात. म्हणजेच पौर्णिमेला आपल्याला उपवास करायचा आहे. चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडावा. पौर्णिमा ही माता लक्ष्मी व भगवान विष्णूंना समर्पित असते. या दिवशी माता लक्ष्मीच्या टाकावर, मूर्तीवर किंवा फोटोवर आपण कुंकुमार्चन करायचे आहेत. कुंकुमार्चन कसे करायचे याचे देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आवर्जून ताईंनी श्री सुक्तम म्हणत किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणत कुंकुमार्चन करावे. यापेक्षा कोणतेही मोठे सेवा नाहीये. नक्की तुम्ही या पौर्णिमेला ही सेवा करा. याच पौर्णिमेला असं म्हणत नाही की प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हे करायलाच पाहिजे. ही सेवा खूप शक्तिशाली आहे. आर्थिक, मानसिक सर्व अडचणी दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथीला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करा. जर दर पौर्णिमेला आपल्याला या सेवेमुळे सर्व दुःखापासून मुक्ती मिळते. भरभरून सुख आपल्या आयुष्यात येत असते. आता पौर्णिमेला कोणता उपाय केला गेला पाहिजे? मानसिक शांततेसाठी तुम्हाला पौर्णिमेला चंद्रोदय झाला की दुधात साखर टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे व मनापासून चंद्रदेवाला प्रार्थना करायची आहे की ज्या तुमच्या मनोकामना आहेत, काय अडचणी असतील त्या. दुसरा उपाय, आर्थिक संकटातून मुक्ती भेटण्यासाठी माता लक्ष्मीचा शंखाने अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे, त्यामुळे हा उपाय आपण पौर्णिमेला करायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला खीर अर्पण करायची आहे. कोणती पण, म्हणजेच भाताची, तांदळाची करावी. यामुळे माता लक्ष्मी घरावर, आपल्यावर प्रसन्न होते. आपले घर सोडून कुठेही जात नाही. सर्वात महत्त्वाचे, या दिवशी आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपण नेहमी तेलाचा वगैरे लावतो, पण जेवढं शक्य होईल तेवढं आपण दररोज तुपाचा दिवा लावायला हवा तुळशीजवळ. तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप आहे व भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीजवळ न विसरता तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावे, प्रदक्षिणा घालावी व पाणी अर्पण करावे व तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा. ही पौर्णिमेची सेवा ही झालीच पाहिजे. यामुळे काय होते तर आपल्या आयुष्यातील खूप मोठमोठे संकट निघून जातात. आता पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत. या दिवशी कोणाचे वाईट चिंतू नका, कोणाशी भांडू नका, कोणाचा अपमान करू नका, घरातील मोठ्यांचे वादविवाद करू नका. त्याचबरोबर घरातील स्त्रियांचा अपमान करू नका. घरातील स्त्री ही एक आपली लक्ष्मीच. आपण ज्या लक्ष्मीसाठी एवढं करतो आणि घरातील जी स्त्री असते तिचा पदोपदी आपण अपमान करत असतो, तर ते अपमान करत जाऊ नका. त्याचा पण परिणाम खूप मोठा होत असतो. आपल्याला लगेच कळत नाही, पण त्याची घडत असतात. याच दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील आहे. तर आपण या दिवशी मांसाहार करू नका, मद्यपान करू नका, नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट घडत असतात. परिणाम भोगावे लागतील. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जास्त वेळ झोपायचे नाहीत. सकाळी लवकर उठून स्नान करून सांगितल्याप्रमाणे पूजा करावी. त्याचबरोबर दान करावे न विसरता. या दिवशी आपल्याला पिवळे दान करायचे आहे आणि याच दिवशीच आपल्याला हनुमान जयंती उत्सव देखील आहे. तर त्या दिवशी आपल्याला केशरी दान, म्हणजेच अन्नदानामध्ये लाडू वगैरे, केशरी रंगाचे फळं, वस्त्र वगैरे असे हे करायचे. आणि जी तुम्ही सेवा करताय ते मनोभावी सेवा करा. त्याचे फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. न विसरता ही सेवा करा. आणि पौर्णिमेला तुम्ही जो सत्यनारायण पूजा करायची आहे ती तुम्ही संध्याकाळी सर्व घर वगैरे स्वच्छ करून उंबरठा लेपन वगैरे करून आपण या दिवशीच आपल्याला 1 तारखेला सत्यनारायण पूजा करायची आहे. कारण दुसऱ्याच दिवशी लगेच पौर्णिमा संपत आहे. त्याच्यामुळे आपल्याला न
न विसरता चैत्र पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तो तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. 1 एप्रिल बुधवारी सकाळी 7:07 होणार आहे व पौर्णिमा जी समाप्ती आहे ती 2 तारखेला होणार आहे. त्याच्यामुळे आपण आवर्जून सत्यनारायण पूजा ही आपल्याला 1 तारखेलाच 1 एप्रिललाच बुधवारी रात्री करायची आहे. अशा प्रकारे आपण हे मी तुम्हाला जे 4 उपाय सांगितले आहे पौर्णिमेचे ते नक्की करा. कुंकुमार्चन न विसरता करा. कुंकुमार्चनमुळे आपल्या खूप घरातील ज्या समस्या आहेत त्या खूप कमी प्रमाणात होऊन जातात. हा अनुभव आहे. त्याच्यासाठी या ज्या तुम्हाला पिंपळाच्या झाडाखालील जो उपाय एक सांगितलेला आहे त्या नक्की करा. अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.